आता घरात जर मुलं असेल, तर प्रत्येक आई-वडिलांचं हे असतं, की हा अभ्यास करत नाही, अभ्यासाला बसत नाही. अभ्यासाला बसलं तरी एकाग्रता लागत नाही, लक्षात राहत नाही. थोडक्यात मुलांच्या अभ्यासाविषयी हा प्रश्न आहे. मग त्याची एकाग्रता वाढावी, अभ्यासात रुची यावी, तर मग घरामध्ये, वास्तूमध्ये काय दोष असू शकतात, ज्यामुळे त्याला हा प्रॉब्लेम येतोय? मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी असं म्हणेन, की आजकाल सगळ्या हो. घरचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिलं तर मुलांची कुंडली हं. ही फार परिणामकारक ठरते, कारण त्या कुंडलीनुसार त्याचं वागणं-बोलणं हे हां. झालेलं असतं आणि त्याला जर पुन्हा वास्तूची जोड मिळाली, तर मग ते अजून ॲग्रेशनमध्ये जाऊ हं. शकतं किंवा अभ्यासामध्ये गती न येणं, ते होऊ शकतं. तर हां. ह्या दोघांचे परिणाम होतातच. हं. पण त्यातल्या त्यात जर मी तुम्हाला सांगेल, की जर मुलांना अभ्यासामध्ये गती मिळवायची असेल हं. आणि जर त्यांना आग्नेयाचा कोणताही एखादा कोपरा मिळतोय, तर त्या कोपऱ्यामध्ये मुलांना अभ्यासापुरतं ओके. अभ्यासापुरतं नक्कीच बसवायला पाहिजे. त्याने त्यांना ओके. बऱ्यापैकी हे येऊ शकतं. दुसरं की समजा वास्तूचं म्हणण्यापेक्षा मी असं सांगेल, की स्तोत्रांची जोड याला फार परिणामकारक सिद्ध होते बरं. आणि मी हे अनुभवाने सांगते, हं. की पहिली गोष्ट तर मुलांना संध्याकाळी 7 वाजता बरोबर 7च्या ठोक्याला हां. शुभं करोती म्हणायला शिकवा. ओके. फार महत्वाचं आणि शुभं करोती म्हणून झालं, कारण हं. तो दिव्याचा पहिला मान आहे. हो. शुभं करोती म्हणून झालं, की बाप्पाचं म्हणजे गणपती स्तोत्र हां. कोणतंही एक जे तुम्हाला हां, आवडेल हां. किंवा प्रणम्य शिरसा देवम. हं. त्यानंतर सरस्वती वंदना, सरस्वती स्तोत्र हं. हेही तितकंच परिणामकारक आहे, कारण त्या स्वतः बुद्धीच्या देवता आहेत. हो, हो. आणि तिसरं महत्त्वाचं स्तोत्र आहे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र. हं. ही 3 स्तोत्र तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा जरी त्यांच्याकडनं करून घेतलीत, हां. तर मुलांच्या अभ्यासामध्ये परिणामकारक बदल तुम्हाला दिसतात. ओके. हं. आता वास्तू अनुरूप बघायला हं. झालं तर एक सरस्वती यंत्र घेऊन यावं हां. आणि सरस्वती यंत्र अभ्यासाचा टेबल जिथे कुठे त्यांचा आहे, हां. तिथे सरस्वती यंत्राची स्थापना करावी आणि त्या सरस्वती यंत्रासमोर ही तिन्ही स्तोत्र म्हणून अभ्यासाला बसायला सुरू करायला सांगायचं ओके. मुलांना. आई-वडिलांना काही वेळ प्रॅक्टिस घ्यावी लागेल, हं. पण ती घ्यावी. 5 मिनिटाचं काम आहे ते. पण नंतर मुलं आपसूक ते म्हणूनच अभ्यासाला बसतील, इतकी सवय हं. त्यांना होते ओके. आणि त्याने त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला फार हं. मदत होते. तुम्हाला प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचा अनुभव हां. म्हणून सांगते, की ते स्तोत्र अ, जर सिद्ध करायचं असेल, हं. तर पंचमी हं. पंचमी कोणतीही म्हणजे शुक्ल पंचमी असेल तर अजून श्रेष्ठ. हं. शुक्ल पंचमी कोणत्याही महिन्यातली शुक्ल हां. पक्षातली पंचमी जर घेतली, तर त्या पंचमीला 21 वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र त्यांच्याकडनं करून घ्या ओके. आणि त्याच्यानंतर त्यांना जप करायला सांगा. त्याचे फार सुंदर परिणाम येतात. ओके. कारण मग मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत हं. होतं. अजून तुम्हाला सांगते, जर काही शक्य नसेल, तर मुलांना किमान पूर्वेला तोंड करून हां. अभ्यासाला बसायला सांगा. ओके. आता पुन्हा प्रश्न येतो, की ते कुठे बसतायत? हे हां. फार महत्वाचं कुठला आहे. कोपरा? हां. कोपरा आहे ते. पण काहीच नसेल, तर ते पूर्वेकडे तोंड करून जरी बसले, हं. तरी त्या मुलांमध्ये ना बऱ्यापैकी स्वजाणीव म्हणतो ना, हां. ती त्यांच्यामध्ये येते. ओके. तर तसं नक्कीच आपल्याला करता येऊ शकतं, की जेणेकरून मुलांच्या अभ्यासामध्ये त्यांना लाभ होऊ शकेल. ओके. आणि ओके. मग बऱ्याचदा कुंडलीचे उपाय केल्यावर, कुंडलीचा काही जर शांती असेल, काही हां. केलं, त्याच्यावरही फार छान अनुभव येतात, की आपण हे कुंडलीचे उपाय करा. हां. आणि समजा कुंडलीच्या उपायानुसार जर काही अर्पण असेल, तर ते अर्पण दिलं त्या हं. मुलाच्या नावे, एखाद्या हं. देवतेचं अर्पण असेल, ते दिलं तरी पण फार सुंदर अनुभव येतात. तर ओके. असंही आपण करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही वास्तू आणि कुंडली हां. असं दोन्हींचे उपाय करून त्याची तीव्रता नक्कीच कमी करू शकता.